आपल्या भारतामध्ये भगवंताच्या उपासनेच्या ज्या ज्या पद्धती आहेत, या प्रत्येक पद्धतीने भगवंताची कृपा झाल्याची अनेक उदाहरणं आहेत. एक नामस्मरण असेल, प्रदक्षिणा असेल, ध्यानधारणा असेल, किंवा तीर्थयात्रेसारखी छोटीशी गोष्ट असेल. दिसायला तीर्थयात्रा काय दिसते, फिरायला गेलेत. म्हणजे आत्ताच्या काळचा विचार केला तर परवा एक जण सांगत होते एका तीर्थक्षेत्री ते म्हणाले की बुवा खरं सांगू का, हल्ली तीर्थाटन कमी पर्यटन जास्त झालंय. पण प्रामाणिकपणे तीर्थयात्रेला आपण जर गेलो तर भगवंत आपल्या त्या कष्टाची नोंद घेतो. नर्मदा यात्रेला जी मंडळी जातात, नर्मदा मैयेनी दर्शन दिल्याची अनेक उदाहरणं आहेत. मग पुढचा प्रवास नर्मदा मातेच्या कृपेने किंवा ज्या देवाला आपण जातो त्या देवाच्या कृपेने पुढचाही प्रवास ज्ञानापर्यंतचा, भगवंताच्या पूर्ण कृपेपर्यंतचा होतोच, कारण जबाबदारीच आहे त्याची ती. या न्यायानं सज्जनगडावर येणारा समर्थ रामदास स्वामींनी समाधी घेतल्यानंतर इथे येणारा 200 वर्षानंतरचा एक सद्भक्त होऊन गेला, ज्यांना समर्थांनी गडावर दर्शन दिलं. त्याची गोष्ट मी आपल्याला सांगणार आहे. श्री गजानन विजयातला 9वा अध्याय, बाळापूरचे बाळाजी. अनेक निरोप या गोष्टीमध्ये आहेत. कथा माहिती असते तरीही पुन्हा सांगायची. पौनः पौनः करणीयमिती अभ्यासम. माहिती आहे कथा ही म्हणले, माहिती असलेलीच कथा पुन्हा पुन्हा ऐकायची. कालचाच भात आज खाल्लात की नाही तुम्ही फोडणीचा करून. म्हणजे हो म्हणायचं सामर्थ्य नसतं, कसं बोलायचं हो. पण मला स्टेज आहे, मी सांगू शकतो माझ्याबद्दल. जय जय. समर्थांची ओवी आहे, मी माझ्या पदरचं बोलत नाही. सेविलेच सेवावे, अन्न घेतलेच घ्यावे, जीवन तैसे श्रवण मनन केलेची करावे. म्हणून माहीत नसेल आणि माहीत असेल तरी 30 कथा आपल्याला काहीतरी नवीन निरोप देऊन जाते. हे बाळापूरचे बाळाजी, लहानपणापासून समर्थांच्यावर अत्यंत प्रेम आणि घराण्यामध्ये सज्जनगडावरची वारी. वडिलांबरोबर यायचे. पुढे लग्न झालं. लग्न झाल्यानंतर साधारण पौष महिन्यात निघायचं, महिनाभर लागायचा, महिना सव्वा महिना गडावर यायला लागायचा. पौर्णिमेला उद्वारजनाला पोहोचावं. बाळापूरचे बाळाजी कुलकर्णी, या बाळापूरला आम्ही जिथे हे आहे तिथे गेलेलो. एक पादुका दौरा गेला होता अकोल्याहून अमरावतीला जाताना, आम्ही तिथे गेलो होतो. म्हणजे मला आठवत आहे, बुवा होते दर्शनाला, आम्ही तिथे गेलो होतो. कारण असे अस्सल कट्टर रामदासीपणा जो असतो तो असा कट्टर, म्हणजे इतर कुणाचा अभिनिवेश नाही, पण आपलं अगदी सांभाळणारे. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशापरी तुकोबांनी सांगितले, असे टिपिकल रामदासी. असे त्यांच्या पत्नीचं नाव त्यांनी सांगितलंय, पुतळा नामे भार्या. बाळापूरचे बाळाजी, पत्नीचं नाव पुतळा नामे भार्या, साध्वी दे साथ योग्य पती देवा. साध्वी दे योग्य साथ पती देवा, रंगुनी भजनी दोघे, रंगुनी भजनी दोघे. आळविती रामचंद्र गुरुदेवा. राम 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 हरे हरे, राम 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 सीतापते, राम 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 रघुत्तम, राम 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 हरे हरे, राम राम. कसा प्रवास असायचा श्री दासगणू महाराजांनी वर्णन केलंय. महिना सव्वा महिना आधी निघावं, पायी जायचंय. चांगल्या ट्रॅव्हल ट्रॅक्स मध्ये बसून नव्हे, आईस्क्रीमचे कोण खात. ते पुण्य ड्रायव्हरला जातं. वर्णन केलंय पूर्वीच्या लोकांनी की तुमच्या जीवनामध्ये जर हे नसेल तर तुम्हाला काही किंमत नसते. यादी आहे की ज्याच्या गाठीला पैसे नाही आहेत त्याला घरात किंमत नाही. वामन पंडितांची वामनी आहे की गाठी जयाच्या कधी पावलान पावली, भार्या तया हाणीत पावलान. तीर्थान गेला कधी
पावला न, त्याला हरी तो कधी पावला न. वामन पंडित. म्हणून श्रम झाले पाहिजेत थोडेसे, म्हणजे जमतील तेवढे तरी. आपण व्रत वैकल्य शब्द वापरतो की नाही, व्रत वैकल्य. वैकल्य नुसतं लावायचा म्हणून नाही लावला. वेडी वाकडी वळणे, वाकडी कळलं. वेडी म्हणजे काय म्हणले ते, म्हटले तुझ्यासारखी. वैकल्य शब्द का आलाय? विकलता नावाची गोष्ट जी आहे ना, थोडी शरीराला विकलता आली पाहिजे. एकादशी केल्यानंतर विकलता येते की नाही खिचडीच्या अजीर्णानी. विनोद नाही करत आहे मला, विनोदाने मुद्दा ठसवायचा आहे की थोडा त्रास झाला पाहिजे ते सहन करताना. गुरुचरित्राचं पारायण पहाटे 3, 3:30ला उठून बसले आणि 12 वाजेपर्यंत उठायचं नाही, मांडी नाही बदलायची. मग त्रास, मग हळूहळू ह्या शरीरापासून शरीराबद्दल वैराग्य येण्याकरता फार आवश्यक गोष्ट आहे तप. त्या तपामध्ये मोडणारी गोष्ट आहे तीर्थयात्रा. आणि मुखाने नाम कसे निघायचे? साहित्याकरता एक हरदासी तट्टू घेतलेला आहे बरोबर, म्हणजे घोडा गाढव्यात खेचर सारखं किंवा घोडा म्हणा असा बरोबर घेतलाय. त्याच्या पाठीवर सामान लादलंय, शिकवलेलं आहे, घरी पाळलेला आहे, त्यामुळे त्याचं प्रेम आहे आणि तो येतोय. यांच्या हातामध्ये शिपळ्या असायच्या आणि भगवंताचं नाम चालू आहे. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन. ओ रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. ओ रघुपती राघव सीताराम. तिथून निघाल्यापासून इथं येईपर्यंत मजल दर मजल करत जावं. ज्या गावात जावं त्या गावामध्ये भिक्षा मागावी. रामदासी आहेत ना, घर भरायला नाही भिक्षा, ते तांदूळ काय मिळाले त्याच्यावरती जेवण करून पुढे जायचंय. बहुता आणिता घ्यावे मुष्टी एक. तर तुमच्याकडनं धान्य घ्यायचं, पुढच्या गावात विकायचं, पाप आहे हे. भिक्षेचं धान्य विकायचं नसतं आणि विकलं तर पाप लागतं विकणाऱ्याला, हे लक्षात घ्याल. खूप समर्थाने बहुता दिसा धान्य मिळविले तरी ते कांटाळवाणे झाले म्हटले. समर्थांचा भिक्षा निरूपण वाचून बघितलं की कळतं किती भिक्षा अवघड आहे. एक फोटो इकडून घ्या दादा लोकांचा आणि थांबा, कारण मला कीर्तनात फोटो काढलेले चालत नाहीत, कारण एकाग्रता झालेली असते लोकांची. फोटो नसला, मीडिया नसली तरी चालेल, लोकांची एकाग्रता होत. इकडून घ्या लोकांचा, खूप गर्दी आहे. बुवाच्या कीर्तनाला गर्दी होती असं या. तोपर्यंत मी बोलत राहतो असं की जे अजून एकाग्रता नसेल तरी चालेल असं, पण आपल्याला खूप एकाग्रता, आपल्याला तो प्रसंग दिसला पाहिजे. लक्षात घ्याल बरं, रागावू नका माझ्यावर. आपण हे विसरलं पाहिजे आता आपण कुठे बसलोय. आणि बाळापूरच्या बाळाजींच्या बरोबर थोडासा प्रवास केला पाहिजे, म्हणजे त्यांना अनुभव आला तो आपल्याला येण्याची शक्यता असते. हे सूक्ष्मातले अनुभव असतात, याकरता स्थूल विसरावंच लागतं. स्थूल विसरल्याशिवाय झोप लागत नाही, तर समाधी कशी लागेल हो? कुणाचं कीर्तन आहे हे विसरल्याशिवाय झोप लागेल का? आणि खूप महत्वाचं आहे, एकाग्रता ही फार महत्वाची आहे. मी पुन्हा पुन्हा हात जोडून सांगतो की हे माहिती ऐकायची म्हणून ऐकायचं नाहीये, माहिती असतेच त्यामध्ये, पण त्यापेक्षा हे विसरून आपण ते झालं पाहिजे. हा प्रवास आहे, सूक्ष्माचा प्रवास कीर्तनामध्ये पटकन होतो. रामानुज म्हणत असत की साक्षात्कारी महापुरुषाला समाधीचा जो आनंद असतो तो प्रामाणिकपणे भक्ताला कथा कीर्तनात रंगल्यानंतर मिळतो. त्याला तो कळत नाही की तो आहे, पण तसं होतं. असो, सांगायचा भाव असा की असं निघावं. साहित्य सगळं पाठीवर त्या लादलंय, काय तांबे म्हणा, काय जिथे स्वयंपाक करायचा तो स्वयंपाक म्हणा, स्वयंपाकाचं साहित्य, डाळ तांदूळ, पातेली 1, 2, 4, कुणी तिथे मिळाला एखादा तर त्यालाही जेवायला वाढावं, भिक्षा मागावी.
ब्राह्मणाची मुख्य दीक्षा मागितली पाहिजे, भिक्षा ओम भवती या पक्षा रक्षिले पाहिजे. भिक्षा मागण्याची परंपरा आपल्या भारतामध्ये याकरता आहे, लोकांना देण्याची सवय राहिली पाहिजे. आता घेण्याची सवय राहते, फक्त देण्याची सवय लागली पाहिजे की नाही, याकरता भिक्षा मागायची. आणि असं मजल दर मजल करत निघावं, शेगावला यावं, महाराजांचं दर्शन घ्यावं. तेव्हा गजानन महाराज देहामध्ये होते. आणि खाली खाली येता 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 असं नात्यापुत्यापर्यंत यावं, पंढरपूर करावं, नातेपुते यांचं असं करत 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 वाईकडं यावं आणि वाईकडून सातारचा प्रवास असा करायचं. असं गजानन यांच्या दासगणू महाराजांनी लिहिलं आहे. असा त्यांचा प्रवास त्यात ठरलेला होतो. ओळखीचे लोक असायचे, धर्मशाळा असायच्या, बायको बरोबर आहे, त्यामुळं सुरक्षित, जरा बऱ्यापैकी सुरक्षित व्यवस्था पाहिजे. आणि असे ते येत येत साधारण पौर्णिमेच्या आदल्या दिवशी माघ शुद्ध चतुर्दशीला गडावर पोहोचावं. पौर्णिमेला उद्वार्चनामध्ये भाग घ्यावा. घरामध्ये 16 ओळं होतं, शिकवल्यानंतर 16 ओळं नाही, माहीतच होतं सगळं. आणि छान ओवऱ्या असायच्या, ओवरीमध्ये राहावं, पडेल ते काम करावं. पुतळाबाईंनी काय पोळ्या काय त्यावेळेला प्रकार असेल, स्वयंपाकाला मदत करावी, पाणी भरायला मदत करावी. आणि अतिशय मनापासून स्वतः कीर्तन करायचे समाधीसमोर, किंवा कीर्तनाला ऐकायला बसायचे. तुम्ही सांगून किंवा ऐकून त्या विचारात राहा, मुद्दा आहे. परीक्षिती जो होता तो ऐकून उद्धरला, आणि शुकदेव बोलून उद्धरले असला श्लोक आहे की श्रीकृष्ण श्रवणे परीक्षितिरभूत वैयासकी कीर्तने. सांगून किंवा ऐकून आपण त्या विषयात राहतो ना, विचारात राहतो. कारण समर्थांना अत्यंत प्रिय काय, समर्थाने आयुष्यभर काय केलं सांगा, कीर्तनच केलं की नाही. शेवटपर्यंत समर्थाने बाकीच गोष्ट केल्याच आहेत, तपश्चर्या केली, सगळं केलं, पण त्यांना काय आवडत होतं, करी कीर्तने नारदा सारिखाची, कदर्यू परी शांती जाचे सुखाची, जया वाटते कांचनू केर जैसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय. कीर्तन करावं किंवा ऐकायला बसावं. द्वादशीचा प्रसाद होईपर्यंत थांबावं. एकादशी झाली, द्वादशीचा प्रसाद होईपर्यंत थांबावं. द्वादशीला आपण आणलेलं जे धान्य आहे खांद्यावरून, त्याचं अन्नदान करावं आणि मग खाली उतरावं. असा प्रवास परत साधारण महिनाभराचा परत परतीचा असायचा. असं 1 दिवस नव्हे, 2 दिवस नव्हे, असे 60 वर्ष येत आहेत. सातत्याने एखादी गोष्ट चालवणं ही आपल्या इच्छेनं होत नसतं. त्या देवतेची आपल्यावर कृपा लागते. नामदेव महाराज म्हणतात, पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, हाची माझा नेम सिद्धी नाही. आपण जर काही स्तोत्र म्हणत असाल सगळेजण, समजा देवीचं कुठलंही, तर पक्क समजा ज्याचं स्तोत्र तुम्ही म्हणता त्याची इच्छा आहे की तुम्ही ते म्हणावं, म्हणून ते तुम्ही म्हणताय. नाही तर तो नाही घेणार तुमच्याकडनं, म्हणून चल काही नको माझी स्तुती करू म्हणेल. आपण आपल्या इच्छेनं नाही करत आहे ते. छोटीशी गोष्ट घ्या, आपण कुणाकडनं काही घ्यायची वेळ आली, जरा 100 रुपये द्यावं, कुणाला मागू आपण? आपल्यावर ज्याचं प्रेम आहे त्याला नाही मागणार, आपलं ज्याच्यावर प्रेम आहे त्याला मागू की नाही? आपल्यावर ज्याचं प्रेम आहे आणि आपलं ज्याच्यावर प्रेम नाहीये त्यानं काही मागितलं तर हे घेऊन टाक, मग लेकाच्या. आपण त्याला देऊ पण त्याच्याकडनं कधी घेणार नाही काही. म्हणून देव जर आपल्याकडनं काही म्हणून घेत असेल, पैशाचा विचार सोडून द्या आता, म्हणून घेत असेल, एखादी तीर्थयात्रा कडून घेत असेल, एखादी सेवा करून घेत असेल, पक्क समजा त्या स्थानीय देवतेचं आपल्यावर प्रेम आहे. तर कोण आहोत आपण? कालच अण्णा काका सांगत होते, चिलटासारखे सुद्धा नाही होत आपण. आईन्स्टाईन म्हणत असे, जर कधी आपल्याला अहंकार झाला, कधी वाटलं की मी काहीतरी आहे, तसं मला विचारलं तर आहे माझ्याकडे 2 उत्तर आहेत. कधी आपल्याला वाटलं आपण काही विशेष आहोत, तर फक्त बायकोशी 10 मिनिटं बोला म्हणले, हां हे माझं आहे, आईन्स्टाईनचं नाही बरं.
आईन्स्टाईन म्हणत असे, जर कधीही आपल्याला काही वाटलं आपण काही विशेष आहोत, तर डोंगरावर म्हणा किंवा असं टेरेसवर जाऊन उभं राहा की जिथे संपूर्ण आकाश दिसतं रात्रीच्या वेळेला, आणि आकाशातली आकाशगंगा, त्यात हजारो तारका बघा, म्हणजे कळतं की आय एम नो बडी. असे आपण जर काही सातत्याने नियम करत असू आणि ते जर होत असतील तर पक्क समजा त्या देवाची आपल्यावर कृपा आहे, म्हणून ती सेवा घेतोय तो. आणि असे गेले 4-5 वर्ष असं होत होतं की चालवत नव्हतं, पण तरी विश्रांती घ्यायचे, जरा जास्त निघायचे, मध्ये मध्ये 8 दिवस झाले की विश्रांती घ्यायचे, 2 दिवस थांबायचे, असं करत करत यायचे. पण आता लक्षात आलं की पुढच्या वर्षी एवढं चालणं होणार नाही. वर्षे झाली 60 वयाला, वर्षे झाली 60 वयाला, परत जायला निघालीत बाळाजी. समर्थांच्या समाधी समोर उभे आहेत, कुणी नाहीये, एकटे आहेत. पहाटेची वेळ आहे, पुतळाबाई बरोबर आहेत, पत्नी, आणि 2 जण नमस्कार करतायत. आणि समाधी समोर बसून घळघळ घळघळ अश्रू ढाळतायत. महाराज, काही कळत नाही मला, पण आता शरीराकडून अंतःकरणाची जी ओढ आहे आपल्याकडे येण्याची, ती पूर्ण होईल असं वाटत नाही महाराज. वर्षे झाली 60 वयाला, पुनरपी येणे नघडे गडाला, पुनरपी येणे नघडे गडाला. परितव पदी ठाव द्यावा, परितव पदी ठाव द्यावा, बोलती बाळाजी, हो बोलती बाळाजी, हो बोलती बाळाजी. अशा पद्धतीने वाटायला आधी आपल्या उपासनेमध्ये सातत्य लागतं. एकदम तो भाव येत नाही जो यांना आला. असं तुम्ही 2 वर्ष आला तर 3ऱ्या वर्षी असं नाही. आत्तापर्यंत केलेली जी उपासना आहे, आत्तापर्यंत केलेली जी सेवा आहे, त्या सेवेचं बळ आपल्याजवळ असलं की असं वाटतं की महाराज पुढं होईल असं वाटत नाही. आणि समाधीसमोर डोकं टेकलंय, पहाटेची वेळ आहे, कुणीच नाहीये. दासगणू महाराज वर्णन करतात की इतक्या निष्ठेनं केलेली प्रार्थना समर्थांनी ऐकली. येथे जागृत रामदास विलसे जोया जना उद्धरी. हा श्लोक मनाला बरं वाटाय करता लिहिला नाहीये, इट्स अ फॅक्ट. श्रीधर स्वामी तर सांगत असत, सज्जनगडाच्या कणाकणात समर्थ भरलेले आहेत. आणि म्हणून परळीकडून जेव्हा यायचे श्रीधर स्वामी महाराज, इकडचा तर रस्ता नव्हता, परळीकडूनच यायला लागायचं, तेव्हा आजही ठिकाण दाखवलं जातं. अख्ख्या सज्जनगडाला स्वामी महाराज साष्टांग नमस्कार घालायचे. का? आता मी पाय लावणार आहे सज्जनगडाला, हे माझ्या सद्गुरूंचं स्वरूप आहे. तसं विश्वामध्ये आहेच आहे तो, सर्वधी साक्षीभूत म्हणून सर्वत्र आहे. पण मी सगुणाची उपासना म्हणून ज्या गडावरती केली, त्या गडावर मला जायचंय, समाधीचं दर्शन घ्यायचंय. पण कणाकणात समर्थ भरलेले आहेत. असं श्रीधर स्वामी आत्ता होऊन गेलेत. स्वामींचे शिष्य इथे बसले असतील, सांगायचे. आणि तळमळीनं प्रार्थना केली आणि एकदम कानावरती स्वर आले. तेव्हा म्हणे रामदास, दासगणू महाराज वर्णन करतात, ऐसान होई हताश. भक्ती ही आपल्याला नकारात्मकतेकडे नेणारी होत नसावी. आता होत नाही आमच्याच्यानं, होत होतं तोपर्यंत उत्तम केलंय महाराज. इथून पुढे तुम्ही माझ्या अंतःकरणातून सांभाळा. आणि ज्ञानोबांचा अभंग आहे की अंतकाळी तैसा संकटाचे वेळी हरी तया सांभाळी आंतरबाह्य.
भगवंत आतापर्यंतची कन्सिस्टन्सी शब्द लक्षात ठेवा, सातत्य, त्या सातत्याचा परिणाम आतून भगवंत सांभाळतो आपल्याला. म्हणजे आपण ठरवलं तरी त्याचं विस्मरण होऊ देत नाही, असा सांभाळतो. त्याकरता नियम करावा लागतो, 2 दिवसात ती गोष्ट होत नाही. तेव्हा म्हणे रामदास ऐसान होई हताश, नको येऊ येथून खास या सज्जन गडाते. गडावर येऊ नकोस. मग काय, पुढच्या वर्षी असाच 9 दिवसाचा उत्सव, सकाळपर्यंत पासून संध्याकाळपर्यंतचे सगळे कार्यक्रम तुझ्या घरी कर. इथे मला अभिषेक होतो, तिथे घरातल्या रामाला अभिषेक कर. इथे माझ्या समोर प्रवचन होतं, तिथे तू किंवा कोणालाही प्रवचन सांग. अगदी असाच सगळा दिनक्रम लावून घे. जमेल तेवढं अन्नदान कर. गडावरती येणारी गर्दी जास्त असते, देणारेही पुष्कळ असतात, त्यामुळे इथे पुष्कळ लोक जेवायला आले तरी परवडतं. तुला जेवढं जमेल तेवढं अन्नदान कर. उपासना तुझ्या घराड्यातच आहे. फक्त गडावर आल्यावर उपासनेला बसत नसत, ते घरीही 12 महिने उपासना असे. उपासना संध्याकाळी कर, रामाचे दृष्ट काढ, रात्री रोज कीर्तन कर. तुला शब्द देतो बाळाजी, आतापर्यंतच्या सेवेकरता मी तुला शब्द देतो, पुढच्या दासनवमीला मी तुझ्याकडे येईन. वाटलं भास झाला असेल. कारण असं आहे, नाशिवंतावर आपला जेवढा विश्वास आहे ना, तेवढा शाश्वतावर नाही आहे. डॉक्टरवर जेवढा विश्वास आहे तेवढा गुरुवर आहे का सांगा ना. गुरु डॉक्टर असतील तर सोडून द्या. एफडीवर जेवढा विश्वास आहे, मेडिसिन्सवर जेवढा विश्वास आहे, तेवढा आतून आत्मशक्ती या देहाला चालवते याच्यावर विश्वास आहे का? याचं कारण परंपराच आमची अशी आहे, आम्ही घट्ट धरून ठेवलं की नाशिवंतच आहे त्यानेच शाश्वत असावं, आणि याला अनित्याचा भ्रम म्हणतात. तो गेला पाहिजे, हा मुद्दा आहे. आणि आता काही बोलले नाहीत, पत्नीला अजिबात बोलले नाहीत. तिला दिलं म्हणजे सकाळला दिल्यासारखंच आहे. हां, असं म्हणजे ते नाही म्हणले बरं, त्यांचं नातं खूप पवित्र होतं, मी थोडा विनोद केला. आणि परत जायला काही कोणाला बोलले नाहीत. परत जायला निघाले. 1-1.5 महिन्यानं घरी पोहोचले. वर्ष असं निघून गेलं. डोक्यामध्ये तेच आहे, रामदास स्वामी येणार आहेत, समर्थ येणार आहेत, समर्थ येणार आहेत, समर्थ येणार आहेत, समर्थ येणार आहेत. कुणाशी काही बोलत नाहीत. कारण बोललो आणि नाही घडलं म्हणजे कधी अमेरिकेला जातोय सांगू नये, विसा मिळेपर्यंत. काय झालं विषयाचं विचारतात लोक, असं होतं. कधी या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. योग्य त्या पद्धतीनं मंडप घातला अंगणात, आपण सजवता येईल किती आख्यान हे. पण लक्षात घ्याल, जेवढा मनुष्य भक्त होत जातो तेवढं ते सगळं सजवत जातो. त्याचं प्रेम ते सजवायला प्रेरणा देतं. हो, देव हा भावाचा भुकेलेला आहे. काय करायचं, त्याला मुंग्या लागलेल्या खडीसाखरेचा नैवेद्य दाखवा, महानैवेद्यम समर्पयामी. जावयाला वाढशील का असं, तो कानफटातच देईल. अतिशय फार महत्वाचे समर्थांचं स्वयंपाकीन प्रकरण वाचून बघा, समर्थांचा दास्यभक्ती वाचून बघा, की देवधर्माचं आहे बाहेरचं पॅकिंग सुद्धा इतकं चांगलं सांभाळावं म्हणाले. हे पॅकिंगच आहे. देवद्वारी पडशाळा, कसे अमक्या शाळा असाव्यात, बसायला कसं असावं, गुणी गायक बहुसाल, चांगल्या प्रकारची गायनं असावीत, रंग चांगल्या प्रकारची निरांजनं असावीत, झळपळीत उपकरणे असावीत, एकही गोष्ट कमी नसावी. देवाचे वैभव वाढवावे, उणे पूर्ण पडो न द्यावे, चढते वाढते वाढवावे देवाचे. आणि इतकं सुंदर सकाळी अगदी पहाटे बसून रामाला पट्टाभिषेक केला, पवमान आहे. बरं, घरी वैदिक मंडळीच आहेत. पूर्वीच्या काळी काही याज्ञिकी करायची, भिक्षुकी करायची तरच वेद शिकायचं असं नव्हतं. आता काही गरज नसताना स्वतः मोबाईल घेतो की नाही आपण. गरज आहे त्यांनी घ्यावी, ठीक आहे, पण काही गरज नाही. घरातली म्हातारी 80 वर्षे, तिला पण मोबाईल घेऊन देतात ना, आणि ती फेसबुकवर फ्रेंड करते की नाही. आता तिनं यमाशीच फक्त मैत्री केली पाहिजे. हां, मुद्दा काय सांगायचंय मला, की गरज नसताना आपण जे गोष्ट, पूर्वी गरज नसताना माणसं वेद शिकायचे, गरज नसताना पण फक्त लोकमान्यांनी सांगितलं टिळकांनी की तू कीर्तन कर, कल्याण करी रामाराय फार छान म्हणायचं.
असं म्हटल्यावर दुसऱ्या दिवशीपासून कीर्तन करायला लागले, इतके विद्वान होते. मी 24 वर्ष अभ्यास करतोय पण अजून पाठच नाही होत. हे काय लिहून आणलंय आपण? घरात अप्रतिम पवमानाचा अभिषेक केला आणि 24 तास गुणिले 9 दिवस किंवा गुणिले 8 दिवस समर्थ येणार आहेत. जय जयवंती. रोज कीर्तनं चालली आहेत, प्रवचनं चालली आहेत, प्रदक्षिणा सोडून बाकी सगळं कार्यक्रम चाललेत घरी. आणि वर्णन करतात दासगडू महाराज, दासनवमीचं म्हणून जे सकाळचा कार्यक्रम आहे तो झाला. निर्वाण कथा सांगितली, दुपारच्या वेळेला निर्वाण कथा असते, मागच्या ओरीमध्ये आपण ऐकली आहे. आणि वाट पाहतायत की आता येतील समर्थ. काहीतरी तर सिग्नल मिळेल. काय समर्थ म्हणजे अगदी असे आपण एखादं मनुष्याला असं होतं असंच समजू नका की बहुत जनाच्या मनीचा भाव मज प्रत्यक्ष भेटावा देव, परी विवेकाचा उपाव वेगळाची असे. देव कसा दिसतो हे वेगळंच आहे म्हणाले. तो असाच येतो असं नाही, असा येत नाही असंही नाही, डिपेंड्स, तो ठरवतो. आणि इतक्यात गोड स्वर आले, संत गजानन आले, आले संत गजानन आले, आले संत गजानन आले, संत गजानन. अवधूत चिते मूर्ती गोजिरी, अवधूत चिते मूर्ती गोजिरी, अवधूत चिते. अवधूत दिशा हेच अंबर, दिगंबर. अवधूत चिते मूर्ती गोजिरी, गण गण वदे वैखरी, गण गण गुण गुण वदे वैखरी. ऋषभ देवकी शुकची भासले, ऋषभ देवकी शुकची भासले, संत गजानन आले, आले संत गजानन, संत गजानन, संत गजानन आले, आले. हे महाराज, आता अन्नदान थोड्या वेळानं सुरू होणार आहे. समर्थांची महत्वाची पंगत सुरू होणार आहे. 12 12:30 ला रामायण झाल्यावर कशी सुरू होते तशी अगदी गडबडीत आहे. इतक्यात धावत धावत आले, बाळाजी बाळाजी गजानन महाराज आलेत. अरे वा, चांगलंच वाटलं त्यांना. गजानन महाराजांच्यावर त्यांची श्रद्धा वाही असं होतीच, कारण जाताना तिथे जाऊन मग गडावर जायचं. गडावर येताना प्रत्येक वेळेला त्यांचं दर्शन घेऊन ही मंडळी गडावर येत असत. त्यामुळे गजानन महाराजांची त्या भागामध्ये बोलबाला होता, ते महाराज आहे सगळं माहिती होतं. त्यामुळे महाराज आल्याबरोबर नमस्काराला धावला, पायावर पाणी घातलं आणि मनामध्ये आलं, अनित्याचा भ्रम गेला मुद्दा चाललाय. मनात आलं, चांगलंच झालं गजानन महाराज आले, पण माझे समर्थ यायला पाहिजे होते. असेच जर समर्थ आले असते तर कसं वाटलं असतं. तुम्ही काहीही म्हणा, आपली निष्ठा एकदा आपण जिथे अर्पण केलेली असते, पुन्हा पुन्हा असेल तर ती निष्ठा नाहीच म्हणत होती. वृंदावनात गेले आमचे तुलसीदास महाराज आणि कृष्णांनी प्रत्यक्ष दर्शन दिलंय. ते म्हणाले, कृष्णा याही ड्रेसमध्ये मस्त दिसतोस रे, पण एक काम करतोस, बासरी बाजूला ठेव आणि क्षणभर धनुष्य घेशील, मग मी नमस्कार करतो. तुलसी मस्तक तब नमिये. याला म्हणतात पतिव्रते जैसा भरतारा प्रमाण. त्यांना कृष्णामध्ये राम दिसला नाही असं नाही, पण त्यांची पोज ठरलेली होती, ही नकोय मला, ही पाहिजे. नाही का समर्थ विठ्ठलाला म्हणले, हे नको बाबा, हे पाहिजे. काय केले धनुष्यबाण कर कटावरी ठेवून, पण तोच तो आहे माहिती आहे. प्रेम
प्रेम असतंच, किंबहुना तेच प्रेम आपल्याला त्या स्वरूपाची भेट करून देतं. आणि या पद्धतीनं हाक मारली. दासगणू महाराज वर्णन करतात, करण्या गेला नमस्कार. श्री गजानन महाराज आले, चांगलंच झालं, माझ्यावर कृपा आहे महाराजांची, पण माझे समर्थ यायला पाहिजे होते, म्हणून पायावरती पाणी घातलं आणि नमस्कार केला. करण्या गेला नमस्कार, तो रामदास दिसले साचार. दिगंबर अवस्थेतले गजानन महाराज क्षणभर गुप्त झाले आणि मस्त गळ्यापासून पायापर्यंत कफनी, हत्तीचा गंडस्थळ असते अशी छाती, दाढी या नाभी कमलापर्यंत उतरलेली दाढी, पाठीवरती काळ्या शार जटा आणि जय जय रघुवीर समर्थ असा गजानन. असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा, अनन्यास रक्षी तसे चाप पाणी, नुपेक्षी कधा रामदास अभिमानी. अरे अरे काय तुम्ही गजानन महाराज म्हणताय हो, हे तर माझे रामदास स्वामी आहेत असं म्हणून अगदी मनापासून अश्रू टोप त्या पायावर पडणार. माझे समर्थ आले, इतक्यात पाय परत बदलले. आता ते गेलेले काय अश्रू परत घेता येत नाही. बुवाच्या आरतीत टाकलेले पैसे परत घेता येतात का? गेले ते परत नाही घेता येत. आणि गंमत विशेष, तो सवेच दिसती गजानन. पुन्हा गजानन महाराज दिसले. दासगणू महाराज सांगतात, ऐशी स्थिती झाली खरी सिनेमाच्या खेळापरी. एकदा नाही का, ते आपल्या घरात फोटो असतात बघा, किंवा काही ठिकाणी इकडून पाहिलं तर मारुती दिसतो, इकडून पाहिलं तर राम दिसतो. हे जर साध्या चित्रकाराला शक्य असेल तर गुरु नावाच्या चित्रकाराला काय अशक्य आहे? एकदा गजानन महाराज, एकदा रामदास स्वामी, एकदा गजानन महाराज, एकदा रामदास स्वामी, एकदा गजानन महाराज, एकदा रामदास स्वामी. कळे ना, वेळ लागायची पाळी आली. आणि खरं सांगू, भगवंताच्या कृपेआधी वेळ लागायची पाळी यावीच लागते. समर्थांची ओवी आहे की विवरता मनाचे फडके होती, चिंध्या होतात मनाच्या विचार. कसं आहे नेमकं ते तत्व, का कळत नाहीये मला, कसं आहे आतल्यात, आणि एकदम क्लिक होऊन जातं त्यांच्या कृपेने. आणि तेच झालं, पटकन पाठीवरनं प्रेमानं हात फिरवला. बाळा, अरे मीच तुझा रामदास आहे, मीच गजानन आहे. साधू दिसती वेगळाले, परी ते स्वरूपी मिळाले, अवघे मिळून एकच झाले. देहातीत वस्तू ही रामदास स्वामींची ओवी वाचतोच ना नेहमी. अरे या शरीर रूप वस्त्रास तू किंमत देतोस आणि आत्म्यास विसरतोस, याला काय म्हणावे? चल माझी पूजा कर, मीच तुझा रामदास. एकदम आनंद झाला, कारण त्यांच्या त्या स्पर्शाने केवळ शब्दबद्धता नव्हती होत्या अर्थामध्ये, तो अर्थ हृदयात उतरला आणि कळलं सर्वम खलु इदम ब्रह्म. पटकन आतमध्ये नेलं, पाद्यपूजा केली, महाराजांचा मुक्काम झाला. बाळाजीला धन्यतेचा अनुभव आला. आणि कुठला अनुभव आला? तोच तर पूर्वरंग आहे की अनित्याचा भ्रम गेला, अनित्याचा भ्रम गेला, अनित्याचा भ्रम गेला. शुद्ध नित्य नेम केला केला, शुद्ध नित्य नेम केला केला, शुद्ध